आता 15,000 किशा राहिला ना मस्त वाटते. आज गुढीपाडवा आहे आणि आपण देवपूजा वगैरे केले मस्तपैकी आणि परिणामी अभ्यास करते. त्याची परीक्षा चालू होणार आहे तर 3-4 तारखेला परीक्षा चालू होणार आहे. त्याच्यात अभ्यास करते. काय पाठ होईल का नाही होईल का ते पाठ शेंगत पाडव्याचा काय होता शिरा पायनॅपल शिरा पायनॅपल शिराई काय वाजत आहे सकाळपासून वाजते. परीने पेंटिंग केलेली आहे शंकराची कवच केलेली आहे पण मी ब्लॉक मध्ये टाकली नव्हती. आज टेकतो ब्लॉक मध्ये महाशिवरात्रीला केलेली ना रात्री 2 वाजेपर्यंत जागून कारण की दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती ना. एक दिवस अगोदर 2 वाजेपर्यंत जागून मी पेंटिंग केलेली आहे आणि त्याच्या पेंटिंगा बघशाल बघा त्याच्या पेंटिंगात त्या सगळ्या त्याच्या पेंटिंगात त्याने स्वतःने केलेले आहेत. गणपती आणि यो गणपती पेंटिंग ठेवायला जागा नाही म्हणून आणि हे पण याने स्वतःनेच केलेले आहेत. ते असं वाटतं स्टिकर आहेत पण ते स्टिकर नाही ते पेंटिंग केले ना त्याने पेंटिंग केलेले आहेत. हे पायनॅपल रव्याची रेसिपी रवा का शिरा काढून घ्यायचा. गुढीपाडवा आहे ना जरा गोड गोड. दोन वाडगे पाणी उकळलेली ना थोडासा 1 चम्मच पाण्या उकळला ना आणि येलो कलर टाकायचा. थोडासा येलो कलर टेकला पाण्याला उकळी आली ना काय टाकायचं. एक ऑलरेडी उकळलेली तर तेल टेकलास तुम्ही उकळलं ते गरम झालेला जस्ट असं आहे का. पाण्याला उकळायला ना तो भुजलेला रवा टाकायचा. रवा पहिला भाजलाय मस्त लागतं शिरा. जरा 2 मिनिटं झाकण द्यावाचा. आवरू साखर बस जास्त गोल गोल पहिला सोपं आहे मग आईला मी नाही खाणार पाहिजे मग एवढा गोड कुठं होईल तो बरोबर झाकण दिल ना त्याच्यावर. आई नाही फ्रीज चालू नाही तिला ते 5 रुपये द्यायचं बरं. चिंच 5 रुपयाची 1 चिंच दिले. काजू बदाम मध्ये काय काजू बदाम आणि वेलची का ओके पहिला मग झाला. आता थोडासा झाकाचा साखर मेल्ट होईपर्यंत व्हायला झाला. साधी एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. तुम्ही करू शकता घरात मस्त लागतं. आम्हाला तर आवडतं. सिंपल रेसिपी आहे. दूध नाही वापरायचं पाणी आणि मस्त पण लागतं. हा एक आहे अजून काय हे टाकायचा पायनॅपल इसेन्स. पायनॅपल कृष्णाला बासरी लिवतय लवलीस का बासरी. तर रिक्षावाल्यांची पूजा आहे ते पाय पडायला आलो. आमच्या रिक्षावाल्यांची पूजा आहे ते पाय पडायला आलो.
फुल पब्लिक आहे जेवायला. रिक्षावाल्यांची पूजा आहे. पाया पडलो आणि आता जेवतो मस्तपैकी. दाल भात पापड जिलेबी चवळीची भाजी वगैरे आहे. जिलेबी खाओ. नाना बक्षीस बद्दल काय बोलणार तुम्ही? माझं काय मुलाला भेटलेला 12 झाला आणि नंतर त्याला कोल्हापूरला तो शिकत आहे डिग्रीसाठी. अच्छा इंजिनिअरिंग करतो. अच्छा अभिनंदन तुमचं. 1000 रुपयाची पार्टी. चला आजच्या दिवसाचा कोटा पार केलेला आहे. 30,000 रुपये लागला ना. 2000चा वडापाव रिक्षावाल्याला देणार आहोत. अंकल एक नाही बेटा इथे बेटा बेटा तुझं नाव काय बेटा? परी. परी आम्हाला लागलेलं आहे 1000 रुपयाचं. लागला एकदाशी लागला मुलगी. सुटलं सगळं सुटलं. 1000 तेच सांगतो या पूजेबद्दल. म्हणजे तुम्ही आता सर्वप्रथम स्थानिक प्रकल्पस्थ रिक्षा चालक मालक समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालक परिवार आणि सर्व गावकरी बंधूंना या 3 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपला 4था वर्ष आहे ना? 4था वर्ष आहे. सत्यनारायण पूजेचा 4था वर्ष आहे आणि एकदम सुरळीतपणे आणि चांगलं लोकांकडून मार्गदर्शन म्हणून मिळते. आणि सगळ्या आमच्या ज्या स्टँडला ज्या काही
असेल ते सगळं सगळ्यांच्या कृपेने दूर होईल यावर्षी. धन्यवाद. ओके. मीनाचा ग्रुप आहे. अरे आहे ना पुरा.
आता 15,000 खिशा राहिला ना मस्त तुम्ही सांगता का रिक्षावाल्यांनाच बक्षिसं लागतात? रिक्षावाला काय? खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्हाला हे बक्षीस लागलंय. तुम्ही किती रुपयाचं चिठ्ठी काढली होती? 100 रुपये. 100 रुपयाच्या चिठ्ठीवर 15,000 रुपये. हे फक्त आणि फक्त आपले रिक्षा चालक मालक संघटना करू शकते. खूप खूप